महेशचे नक्कीच अभिनंदन तेवढंच असेल. आणि वळूया दुसऱ्या मॅच कडे. दुपारच्या सत्रामध्ये एंटर होत असताना सामना इथे मात्र गरमीचा होणार आहे याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. एका बाजूला आपण पाहतोय कोकण रायडर्स, एका बाजूला आपण पाहतोय रायझिंग US बॉईज. फटका चांगला आहे, फटका अप्रतिम आहे. चेंडू आता मात्र ट्रॅव्हल होतोय कुणाल गाडगेच्या डोक्यावरून. कॅच साठी नक्कीच गेले होते पण नक्कीच चेंडू मात्र इथे चौकारच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहतोय कोकण रायडर्सची चांगली सुरुवात. सेफ सोलकरला आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चांगला फटका त्याच्या बॅटमधून. नक्कीच मिस टायमिंग स्ट्रोक होता. पॉवर प्लेचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. दोन खेळाडूंचा जर आपण विचार करतो तर एक खेळाडू आपण डीप मिड विकेटला पाहतोय आणि एक खेळाडू वाईडिश लॉंग ऑनला. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट चेंडू अप्रतिम फटकेबाजी नक्कीच सेफ सोलर आणि शरद मसूरकरच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पण इथून पुढे तेवढाच तुल्यबळ गोलंदाज देखील आहे. महेशला आपण पाहतोय. सरळ आहे फटका, अप्रतिम फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही आहे, चेंडू जातोय सीमा रेषेच्या लगत. 1 बाउन्स 2 बाउन्स वरती रोप्स. माहिती आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फक्त आणि फक्त 2च खेळाडू बाहेर असतात आणि त्याचा पुरेपूर वापर करत असताना सेफ सोलकर जास्तीत जास्त धावा तुम्हाला या 2 षटकांमध्ये बनवाव्या लागतात. स्लोवर गतीचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन आहे, गतीमध्ये परिवर्तन आहे आणि अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील महेश एक चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक या ठिकाणी केला जातोय. षटक क्रमांक पहिलं चालू असताना संघाची धावसंख्या झाली ती 8 धावा. 4 चेंडूचा खेळ झाला. 5वा चेंडू प्रगतीपथावर. आता मोठा फटका खेळलाय सेफ सोलकर. झेल टिपला, इझी ॲज यू लाईक. फलंदाज सेफ सोलकरला माघारी परतावं लागते. नक्कीच बॅटला मिडलला कनेक्ट झाला होता पण नवीन बॉल असल्या कारणामुळे इथे चेंडू ट्रॅव्हल झाला नाहीये आणि हवा देखील चालत नव्हते त्याच्यामुळे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सुपूर्त झाला आणि फलंदाज इथे सेफ सोलकर माघारी परतला. नक्कीच हरीश पाटील आपण पाहतोय. कोकण रायडर्स संघ पहिला सामना पराभूताचा सामना करावा लागला होता कोकण रायडर्सला पण हरीश पाटीलची ती खेळी नक्कीच आठवेल. ज्या वेळेला दडपण होतं लवकर फलंदाज बाद झाले होते माझ्या मते शरद मसूरकर, तदनंतर सेफ सोलकर आणि अजून एक फलंदाज एकही धाव न बनवता बाद झाले होते. त्यावेळी हरीश आणि सर्वेशची ती एक पार्टनरशिप नक्कीच चांगली आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिला चेंडू लेग साइड बाहेर जात असताना मिसिंग स्टंप्स आपल्याला पाहायला मिळतोय पण चांगली गोलंदाजी. 8 धावा या षटकामध्ये एकवडण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. सेफ सोलकरच्या बॅटमधून आपल्याला 2 चौकार पाहायला मिळाले पण तदनंतर एकही धाव खर्च केली नाहीये. 4 चेंडू निर्धाव फेकण्याचं काम या ठिकाणी महेशच्या माध्यमातून केलंय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, वेग आहे, हाईट आहे आणि अप्रतिम गोलंदाजी नक्कीच महेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला आमंत्रित केलंय गोलंदाज ब्ल्यू आर्मी मधून
निलेश तांबेला. बॅटची कडा घेतली पण चांगले इथे मात्र लाऊड अपील असेल. अप्रतिम गोलंदाजी टेस्ट मॅच लेंथ नक्की ते पाहायला मिळतं. कारण जर आपण विचार करतोय ना तर निलेश तांबेचा मागच्या सामन्यामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. हा फटका चांगला आहे. या फटक्याचा तोड नाही आहे आणि सडे तोड बाउंड्री लाईनच्या बाहेर फिरकावल्या. लूज डिलिव्हरी होती, भरपूर टाइम होता आणि चेंडूला फिरकावून दिलाय. ओव्हर कव्हर्स 1 बाउन्स ओव्हर द ऑफ. चेंडू फरार झाला. धावा मिळाल्या 4. नक्कीच जे छोटे प्रेक्षक वर्ग आहे त्यांचं देखील कौतुक आहे. कारण कुठेतरी सामना स्पीडअप करण्यामध्ये त्यांचा देखील हातभार आहे. पण फक्त प्रेक्षक नाही आहेत, चेंडू देखील उचलून मैदानाच्या आतमध्ये देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाते. अरे वा. चेंडू ओव्हर दी फील्ड चेंडू खेळून काढलाय. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू थांबणार नाहीये. सीमारेषेच्या पार बॅक टू बॅक 2 चौकार. निलेश तांबेला इथे कुठेतरी विचार करावा लागेल. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय शरद मसूरच्या बॅटमधून. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होईल, 1 बाउन्स जाईल. चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार. आजच्या दिवसामध्ये लगातार 3 चौकार मारण्याचं काम या ठिकाणी शरद मसूरकरच्या माध्यमातून केलं जात आहे. बॉडी लाईन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक 3 चौकारानंतर. अजून एक सेम लाईन अँड लेंथ चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच हाईट थोडी जास्त होती कारण पोटावर चेंडू आदळला आणि षटक क्रमांक इथे दुसरं समाप्त झालं. नक्कीच एक स्टेजवर ऍक्टिव्हाची चावी मिळाली आहे. जर कोणाची असेल तर नक्कीच ओळख पटवून घेऊन जायची. नक्कीच कोणाकडे जर हिरो बाईकची चावी असेल कुठच्या खेळाडूकडे तर नक्कीच जर असेल तर नक्कीच कॉम्बॉक्स जवळ द्यायची विनंती असेल. फटका अप्रतिम आहे. चौकाराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. वॉट अ स्ट्रोक. मॅग्निफिसंट टायमिंग इथे पाहायला मिळत आहे. चौकार. चांगला कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 24 धावा दफलकाप्रती नोंदवल्या गेल्यात. हा फटका देखील अप्रतिम आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. चेंडू गरंगळत जातोय सीमारेषेच्या लगत आणि अजून एक चौकार. येस, वंडरफुल स्ट्रोक. चौकार.
गणेश आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता, पण हरीश पाटील अप्रतिम फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि तत्पूर्वी निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी केली जाते. 28 धावा धावफलकावरती अद्याप नोंदवल्या गेल्यात. कोकण रायडर्सचा आपण विचार करतो तर एक गडी गमावलाय. नक्कीच कौतुकाची बात असेल ती म्हणजे सगळ्या चौकाराच्या साह्याने धावा एकवटण्याचं काम या ठिकाणी केलं. एकही सिंगल धाव दुपारच्या उन्हामध्ये जास्त धाव घेण्याचं काम या ठिकाणी केलं गेलेलं नाहीये आणि जास्तीत जास्त चौकार कशा प्रकारे एकवटला जातील याच्याकडे मात्र इथे लक्ष दिलं गेलंय. कोकण रायडर्सचा आपण विचार करतोय. इथे मात्र चांगला चेंडू आहे. पहिली धाव या ठिकाणी लेगबाईच्या स्वरूपामध्ये एकवटण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. तीस धावा धावफलकावरती 30 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम हरीश पाटील अँड Sharad Masurkar. Wonderful hitting by both the batsmen. Now this full toss along the carpet. Chendu travel होतोय सीमारेषा पार. चौकार. Nice batting performance by both the teams. We are watching one side Harish Padil, another non-striker Sharad Masurkar. Now new bowler has been invited to bowl the next over. Nilesh Tambe. Nilesh Tambe, a very good bowler. Likes to bowl on a good line and length. But we are watching Harish Padil, the big hitter. Very good batting performance by Harish Padil in the last match. And now he's trying to hit more and more sixes and fours in this innings. This is a white ball. Extra run is counted in the scoreboard. A score has moved on to 35. 35 runs on the scoreboard. One wicket has been gone down in the form of Saif Solkar. Loud appeal from the keeper, but the umpire is not interested. One run has been taken, and there is one more run added in the scoreboard in the form of byes. Very good bowling performance from Nilesh Tambe. We are watching Nilesh Tambe, a very good and attractive bowler. A good action from the Nilesh Tambe from the pavilion end. This is a big stroke, magnificent stroke. And Chendu is travel होतोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.
फटका चांगला आहे, फटका फसलाय. झेल मात्र इथे ड्रॉप झालाय. चांगला झेल टिपण्याची संधी होती, हवेमध्ये झेल होता आणि बराच काळ हवेमध्ये असल्यामुळे षटकार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. अप्रतिम फटकेबाजी या ठिकाणी निलेश तांबेच्या षटकामध्ये खेळली गेली आहे आणि तब्बल धावफलकाचा जर आपण विचार करतो 49 धावा धावफलकावरती नोंदवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. बंटीला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना. नक्कीच एक धाव हरीश पाटील आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईकवर. नक्कीच इम्पॅक्ट प्लेअरच्या स्वरूपामध्ये भरत बोरा आतमध्ये आले आहेत आणि निलेश तांबे नक्कीच आपली गोलंदाजी करून फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय पण क्षेत्ररक्षक जज करतील. थोडस मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळतंय 2 धावेच्या स्वरूपामध्ये. नक्कीच पहिल्या उचलफेकी त्रोफेकीमध्ये जर नक्कीच चेंडूला भिरकावण्याचं काम त्या ठिकाणी केलं असं, फेकण्याचं काम त्या ठिकाणी केलं असं, पण नक्कीच एकच धाव असं. पण हरीश पाटील थांबत नाहीये, फलंदाजी करत सुटला आणि मागच्या सामन्यामध्ये देखील नाबाद त्याच्या मॅचमधून 28 चेंडूमध्ये 54 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि आताच्या मॅचमध्ये देखील अप्रतिम खेळी त्याच्या माध्यमातून 8 चेंडूमध्ये 15 धावा अद्याप नाबाद खेळत असताना. फटका मोठा आहे, क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक काही चूक करणार नाही आहे. उचलफेकी त्रोफेकी तेवढी चांगली आहे. नक्कीच सरळ यशरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. उमेश येरांगीला आपण पाहतोय, एका बाजूला पाहतोय हरीश पाटीलला. बंटी गोलंदाजी मार्कवर. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे पण क्षेत्ररक्षक अडवण्यामध्ये यश सज्ज होईल का? चेंडू थांबणार नाहीये, चेंडू डान्सिंग डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय सीमारेषा पार. हा मिळतोय अजून एक चौकार. नक्कीच एक विनंती असेल, जेवणाची ते व्यवस्था झालेली आहे तर खेळाडूंना विनंती असेल तर येऊ नये. आपल्या कर्णधार जे आहेत त्यांना एका कर्णधाराला नक्कीच प्रत्येक संघामधून पाठवावे आणि किंवा एका खेळाडूला पाठवावे आणि आपले पॅकेट्स कलेक्ट करावे. प्रत्येक टीमला विनंती असेल एका खेळाडूला किंवा कर्णधाराला पाठवायचे आणि आपले पॅकेट्स कलेक्ट करायचे. तदनंतर वळूया मॅचकडे. मॅच अप्रतिम चालली आहे.
फटका चांगला आहे. हरेश पाटील आजच्या दिवसामध्ये ना आव देखा ना ताव और घुमा दिया स्टेडियम के बाहर. चेंडू जाता हुआ, गेंद जाती हुई सीमा रेखा पार. षटकार. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज तयार होत असताना ब्ल्यू आर्मी मधून 64 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 64 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे हरेश पाटीलचा विचार करतोय. 11 चेंडूमध्ये 24 वैयक्तिक धावांची खेळी. आपल्या संघासाठी स्वतःचे माइलस्टोन्स न बघता ती फटकेबाजी केली जाते. आणि उमेश येरांगीशी जर आपण विचार केला तर चांगली साथ देत असताना 5 चेंडूमध्ये 7 धावा. हा देखील फटका चांगला. अप्रतिम क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय. उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव. जितका जास्त वेळ आपण नक्कीच हरेश पाटीलला स्ट्राईकवर ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल तेवढा जास्त धावा या ठिकाणी एकवटण्याचं काम नक्कीच प्रतिस्पर्धी संघ आपण कोकण रायडर्सला करताना पाहू. एका बाजूला हेल रायझर्स नक्कीच एकच धाव या ठिकाणी प्राप्त झाली आहे. हेल रायझर्स संघाला विनंती असेल तुमचे जर खेळाडू कुठे असेल तर कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा. हेल रायझर्सचे जर कुठे खेळाडू असतील, माझा आवाज जर पोहोचत असेल तर विनंती असेल की कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा. तुमच्या कर्णधाराने तुम्हाला बोलवलंय. हेल रायझर्स संघाचे कर्णधार पंचांचा इशारा वाईटचा येतोय. फटका चांगला. चेंडू खेळला गेला. एका धावेमध्ये समाधान मला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. उचल फेकी थ्रोफेकी चांगली पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद. उमेश येरांगीला माघारी परतावा लागत्या. अप्रतिम थ्रोफेकी आपल्याला पाहायला मिळाली कारण सरळ यष्टिरक्षक हातामध्ये चेंडू सुपूर्त झाला आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागतं. काही गरज नव्हती पण इथे मात्र फलंदाज उमेश येरांगी इज बॅक टू द पॅव्हिलियन.
षटक क्रमांक 6 इथे समाप्त झालं. 6व्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली 69. अजूनही 2 षटक इथून पुढे शिल्लक असतील आणि जर्जीच्या खांद्यावरती जबाबदारी एवढीच असेल की जास्तीत जास्त बॉल हरेश पाटील इथून कशा प्रकारे पुढे खेळेल ही जबाबदारी नक्कीच जजेसच्या खांद्यावरती असेल, कारण हरेश पाटीलकडे पॉवर आहे, क्षमता आहे. शॉट आहे आणि झेल मात्र इथून पुढे टिपला जातो. असा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. नक्कीच जेवढा धावा जास्त एकवटला जातील तेवढं इथे चांगलं असेल पिंक आर्मीचा जर आपण विचार करतोय तर. अप्रतिम फलंदाजी, जरी समजा चांगला फटका होता, चांगला ग्राउंड कव्हर केलं, झेल जरी सुटला असेल तरी पण आपल्या संघासाठी मात्र इथून 2 धावा वाचवल्यात. आणि गोलंदाजी मार्क जर आपण विचार करतो तर रवी सिंगला आपण पाहतोय. जर्जीस आणि हरीश पाटील तेवढा ताकदीचा पुरेपूर वापर करता आला नाही. या शफल होऊन घेण्याचा नक्कीच प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा तेवढा मधुर संपर्क झाला नाहीये. कारण इथून पुढे हरीश पाटीलच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. जितक्या जास्त धावा हरीश पाटील बनवेल तितक्या जास्त धावा बॉलरसाठी मात्र इथून मुभा असेल की ते त्यांच्या प्रकारे गोलंदाजी टाकू शकतात. बिना दडपणाच्या आवाक्याच्या मध्ये येऊन कशा प्रकारे गोलंदाजी करतील. झेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. मिसटायमिंग स्ट्रोक आहे आणि झेल टिपला जातोय. हरीश पाटीलला इथून माघारी परतावं लागतंय. येस, 1 more विकेट डाऊन. हरीश पाटील is now back to the pavilion. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. दिमागदार दर्जेदार फटका. चेंडू होतोय फरार. चौकार. मैदानात मध्ये एक धाव इथे मात्र एक धाव घेतली जाते.
नाही षटक इथे मात्र समाप्त झाला. धावफलकाचा जर आपण विचार करतोय तर धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे. 77 धावा. षटक क्रमांक 7 इथे समाप्त झाला. आणि धावांचा आपण विचार करतोय तर वैयक्तिक धावा भरपूर इथे आपल्याला फक्त शरद मसूरकर आणि हरीश पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी शरद मसूरकरच्या माध्यमातून आणि 25 धावांची खेळी हरीश पाटीलच्या माध्यमातून. तदनंतर जर आपण विचार करतो तर कोणीही चांगलं कॉन्ट्रीब्यूट करू शकलं नाही आहे. छोटासा कॅमिओ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय, पण तदनंतर एक मोठी सुरुवात जशी मिळाली पाहिजे होती ती देखील मिळाली नाही. मिड फेसमध्ये थोडीशी चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, पण नंतर जसा हरीश पाटील आणि शरद मसूरकर आऊट झाला त्यानंतर एक चांगली कमबॅकची गरज आहे. आणि तो कमबॅक या षटकामध्ये केला जाईल का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. या षटकासाठी आमंत्रित केल्या सचिन जाधवला. सचिन जाधव, रवी सिंगचा जर आपण विचार केला तर तब्बल 2 गडी त्यांनी प्राप्त केले आहेत. अप्रतिम गोलंदाजी, कारण 7व्या षटकामध्ये अशी गोलंदाजी टाकणं तिकडचं कौतुकास्पद आहे. आणि आता एका बाजूला जर्जीस अन्सारी, कोलबा टप्प्याचा चेंडू आहे. एका धावेचा प्रयत्न आहे, धावचीची संधी आहे. नक्कीच एक धाव 1 पन्नामध्ये यश संपादित केला. फटका चांगला, क्षेत्ररक्षक असतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत एकच धाव. चांगली बॅटिंग आपण पाहतो. एका बाजूला नवनाथ आहे, आता एका बाजूला चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे. 2 धावेचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी केला जाईल आणि 2 यशस्वी धावा. अबाव 80 तर मात्र इथून पुढे टार्गेट पुढे सरसावला. विचार करतो तर 81 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या ठिकाणी विचार करतोय तर. पंचांचा इशारा पेंडिंग असेल. यस, आउट. अप्रतिम 8 गडी बाद झालेत जर आपण विचार करतो तर. ताजिम सोलकरला देखील आपण पाहत होत असताना पाहायला मिळतं. 81 धावा धावफलकावरती, 81 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. या षटकामध्ये अजिबात कॅपिटलाइज करू शकले नाही आहेत, कारण आपण जर विचार करतो तर नवनाथ सारखा चांगला फलंदाज देखील होता, त्याला देखील जसं बॉल खेळता आले नाही आहेत. जो समोर फलंदाज आहे त्याला मोठ्या फटक्यांपासून नक्कीच वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे.
कारण स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर सर्व फिल्डर बाहेरच असतात, तुम्हाला ताकदीचा वापर करावा लागतो. टेनिस क्रिकेट आहे, युक्तीबरोबर ताकदीचा वापर देखील तेवढाच करावा लागतो. अमोलला पाहतोय गोलंदाजी मार्कवर, फलंदाजी मार्कवर. येस, पंचांचा इशारा वाईट होतोय. स्वैर स्वरूपात 1 धाव 82 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडू मार्गस्थ असताना आपण पाहतोय सचिन जाधवला अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. मॅग्निफिसंट. हा देखील गोलवर टप्प्याचा चेंडू होता. दुसरा धावेचा प्रयत्न नक्कीच इथे त्याची जो फलंदाज मात्र इथे बाद होईल. 9 गडी गमवून इथे मात्र शेवटची गोलंदाजी अप्रतिमरित्या फेकली गेली आहे. कौतुकास्पद आहे गोलंदाजी. आणि इथून पुढे धावा बनवायच्या असतील त्या म्हणजे 82 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 83 धावांचं इथून आव्हान असेल. कशा प्रकारे चेस केलं जाईल नक्कीच आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये समजेल. तर वेळ न घालवता नक्कीच बॅटिंगसाठी पुन्हा एकदा रेडी व्हायचा. डीजे
अच्छी फील्डिंग, 2 रन. तीन रन. दुपारच्या सत्रातला हा सामना कोकण रायडर्स वर्सेस रायझिंग यूएस बॉयज. कोकण रायडर या संख्याने पहिल्या इनिंगमध्ये 8 ओव्हरमध्ये 82 रन बनवून 83 धावांचं लक्ष दिलं आहे. आणि ही रायझिंगच्या इनिंगची पहिली ओव्हर. आरिफ सोरकर बॉलर, गोविंद कुलकर्णी आणि भरत रायझिंगकडून मॅच ओपन करताना. संघाची धावसंख्या 4 बॉल 4 धावा. आरिफ सोलकर यांच्याकडून पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन, फक्त 4 चेंडूमध्ये 4 धावा. पुन्हा बॉलिंग करतील गोविंदला. गोविंद सज्जा. गोविंदने का कॉर्नरच्या रिजन मध्ये एक तडाखेदार षटकार. खूपच उत्तुंग असा शॉट गोविंद कुलकर्णी यांच्या बॅटमधून. याच्या आधीच्याही मॅच मध्ये रायझिंग संघाच्या विजयामध्ये खूप मोलाचा वाटा गोविंद कुलकर्णी यांचा. या मॅच मध्ये ही अपेक्षा असेल कोकण रायडर संघाची गोलंदाजी खूप स्ट्रॉंग, परंतु रायझिंगचे बॉलर तेवढेच दिमागदार. 5 बॉल 10 रन. बॉल मिळतोय का? नवीन बॉल घ्यायला लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये बॉल हरवला. ऑलरेडी 2 बॉल दिलेले आहेत. दिले होते. जरा बॉल गेला तर बॉल शोधा. पहिल्या ओव्हरमध्ये बॉल हरवल्यामुळे नवीन बॉल देण्यात येईल. खूप चांगला षटकार गोविंद कुलकर्णी यांच्या बॅटमधून. मॅच बॉल सापडलेला आहे. नवीन बॉल अंपायर तुमच्याकडे राहू द्या. पाच बॉल 10 रन झालेले आहेत. शेवटचा चेंडू घेऊन येते या ओव्हरचा आरिफ सोलकर टू गोविंद. आणि हा पुन्हा एकदा स्लॉट मध्ये तोच मारण्याचा प्रयत्न LBWचा अपील, परंतु ती अपील नाकारली अंपायर याने. आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 रन विथ नो लॉस. डीजे आणि आपल्या संघासाठी दुसरी पॉवर प्लेची ओव्हर घेऊन येतील शरद मसूरकर आणि त्यांना फेस करतील भरत बोरा. पॉवर प्लेची दुसरी ओव्हर. या ओव्हरमध्येही अधिकाधिक धावा करण्याचा मानस असेल रायझिंग स्टार संघाचा. चेसिंग टार्गेट 83 च्या दिशेने जाण्यासाठी दोन्ही पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घ्यावा लागणार आहे. पहिला बॉल शरद मसूरकर टू भरत. आणि हा ब्लॉक होल मध्ये डिलिव्हरी, एकदम यॉर्कर लेवलची डिलिव्हरी आणि खूपच चांगला असा बॉल शरद मसूरकर कडून. त्यानं तेवढ्याच चांगल्या प्रकारे भरत यांनी तो डिफेंड केला आणि डॉट बॉल. खूपच चांगला पेस शरद यांच्या बॉलला. राऊंड द विकेट गोलंदाजी करताय. नेक्स्ट बॉल टू भरत. आणि पुन्हा एकदा त्याच लेनची डिलिव्हरी काव कॉर्नरच्या रिजन मध्ये 1 बाउन्स फिल्डिंग करतील आरिफ आणि फक्त
एक धाव. आणि अशा प्रकारे आता गोविंद कुलकर्णी येथील स्ट्राईकवरती इनफॉर्म बॅट्समन. संघाची धावसंख्या 2 बॉल 11 रन. पॉवर प्लेचं दुसरं षटक. शरद टू गोविंद, थोडासा कव्हर, फुल टॉस डिलिव्हरी आणि हा कव्हरच्या रिजन मध्ये जर्जेस करतील कॅच आउट. आणि अशा प्रकारे फुल टॉस बॉल. आणि आता पुढील फलंदाज सचिन जाधव राजस्थान संघाकडून. त्यांना ऑप्शनमध्ये सापडलेला हा जरा हिराच म्हणावा लागेल. एकदम मिस्ट्री मॅन म्हणून त्यांना घेतलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांची उत्कृष्ट फलंदाजी गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी सगळ्यांनाच प्रभावित केलेलं आहे. आता फेस करतील शरद यांना पॉवर प्लेची दुसरी ओव्हर. 1 ओव्हर 3 बॉल 11 रन्स. नेक्स्ट बॉल शरद टू सचिन. आणि पुन्हा एकदा आणि चांगला हा ग्लान्स हा जरी स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातोय सीमारेषा पार आणि हा खणखणीत चौकार. डीजे शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. शरद टू सचिन आणि चांगला कव्हर ड्राईव्ह सचिन यांच्याकडून. हरीश यांचा चांगला प्रयत्न कॅच करण्याचा, परंतु ती संधी चुकली. जर्जेस यांच्याकडे बॉल करतील उचलफेकी. 1 धाव फक्त. आणि खूप चांगलं अटेम्प्ट हरीश कडून, परंतु 1 धाव या चेंडूत. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरचा आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. भरत फेस करतील शरद यांना. लास्ट बॉल शरद टू भरत. आणि पुन्हा एकदा थोडासा फुलटा झाला असेल. हा बॉल गेला तैव यांच्याकडे आणि त्यांनी खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट भरत यांची. आणि अशी 1 धाव. आणि या 1 धावेच्या समाप्तीनंतर 2 ओव्हर होता समाप्त आणि संघाची धावसंख्या असेल 17 धावा. 2 ओव्हर 17. 2 ओव्हर 17 धावा. 83 धावांचं लक्ष असेल. सेकंड इनिंग सुरू झाली का? मग सांग ना मला कोणती टीम आहे. नेक्स्ट टीम कोणती आहे? टीम कोण? यापुढील सामना मानवपाग आणि हेलरेझर या संघामध्ये खेळला जाईल. त्यांच्या कर्णधाराने कृपया टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यावे. धन्यवाद. कृपया लवकरात लवकर सामना सुरू करावा. दुपारची वेळ आहे. थोडं स्लो होणं अपेक्षित आहे, परंतु आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. सैफ सोलकर बॉलिंग मार्गवरती सज्ज. फिल्डिंग उखरलेली. बॉलिंग पॉवर प्ले घेतला नाहीये कोकण रायडर संघाने. सैफ फेस करतील. स्ट्रॅटेजी थोडी डिफरंट असेल या वेळेला भरत यांच्यासाठी. फर्स्ट बॉल सैफ ऑन द मार्क. सैफ टू भरत. आणि हा स्लोअर बॉल फुलटास. भरत यांनी तो स्क्वेअर. अरे खूपच असा सुंदर कॅच सर्वेश यांच्याकडून. चांगला बॉल
त्याच्यात त्याची जागा घेतील संघाचे ऑलराऊंडर असे खेळाडू फेस करतील सैफ यांना. सैफ ऑन द मार्क. सेकंड डिलिव्हरी ऑफ द ओव्हर. सैफ टू कुणाल आणि हा चांगला असा डिलिव्हरी स्क्वेअर लेगच्या दिशेने हवेमध्ये हा बॉल जाऊन 1 बॉल फील्ड करतील सर्वेश. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव ही कंप्लीट. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट रायझिंग स्टार्सच्या बॅट्समन कडून आणि 2 धावा या चेंडूमध्ये. चांगला रन रेट रायझिंग स्टार संघाचा, परंतु टार्गेट हा 83 धावाचा. त्याप्रमाणे फलंदाजी करण्याची आवश्यकता. पुढचा बॉल सैफ टू कुणाल आणि स्लोवर डिलिव्हरी हा स्विच हिट करून कुणाल यांच्याकडून खणखणीत असा चौकार. डीजे है खूप चांगला असा स्विच हिट करून चौकार कुणालांच्या बॅटमधून. संघाची धाव संख्या 2 ओव्हर 3 बॉल 23. चांगली रन रेट मेंटेन करताना पुढचा बॉल येतील सैफ टू कुणाल आणि हा चांगली डिलिव्हरी गुडलँड डिलिव्हरी कुणालांच्याकडून मिस आणि हा होईल डॉट बॉल. चांगला रन रेट रायझिंग संघाकडून. 8 ओव्हरमध्ये 83 धावांचं लक्ष्य. 10च्या सरासरीने रन करण्याची आवश्यकता. त्याच सरासरीने स्कोर होताना कुणाल आणि सचिन समंजसपणे बॅटिंग करताना पुढचा चेंडू सैफ टू कुणाल आणि यॉर्कर लँड डिलिव्हरी चांगल्या प्रकारे खेळून काढला आणि कव्हर रिजन मध्ये चांगला डिफेंड करत जर्जेस करतील उचलफेकी आणि हा खूपच चांगलं वाईट प्रकारचं कॉलिंग आणि या कॉलिंगमुळे पडते आपल्या सचिन जाधव यांची विनाहक अशी विकेट आणि अशा प्रकारे होतील रनआउट. आता जातील महेश घुगरे राजस्थानचे टॉप स्टार असे गोलंदाज, पण आता त्यांना मौका असेल फलंदाजी दाखवण्याचा. लेफ्टी बॅट्समन असेल सैफ. कोकण रायडर संघाने नाही म्हणता म्हणता 3 विकेट राजस्थान संघाचे परास्त केलेत फक्त 24 धावांमध्ये. राजस्थान संघाला थोडी स्ट्रॅटेजी चेंज करण्याची आवश्यकता असेल. सामना खूप मोठा आहे. 8 ओव्हरचे सामने खेळण्यासाठी तेवढ्याच प्रकारची डिफरंट स्ट्रॅटेजी लागते. ते आता कशी इम्प्लिमेंट होईल ते आपल्याला पुढच्या ओव्हरमध्ये कळेलच. पुन्हा सैफ रेडी असतील. सैफ टू महेश लेफ्ट हँडेड बॅट्समन महेश पहिला बॉल फेस करतील. फिल्डिंग मध्ये परिवर्तन लेफ्टी बॅट्समन साठी बघावं लागेल. महेश यांचा पवित्रा कसा असेल. सैफ टू महेश थोडा बाहेर निघून ऑफ साईडच्या दिशेने थोडा बॉल आणि हा अंपायरचा इशारा वाईट बॉल. अवांतर अशी धाव येताना महेश यांनी थोडासा शफल करत लेग साईडला रूम म्हणून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल थोडा बाहेर वाईटच्या. अंपायर कडून अतिरिक्त धावेचा इशारा. 25 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल सैफ टू महेश आणि हा चांगली पेस डिलिव्हरी पुन्हा त्याच लेन मध्ये आणि हा बॉल असेल डॉट बॉल. खूपच चांगली ओव्हर सैफ यांच्याकडून. फक्त 8 धावा एका चौकारानंतर आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल 25 आणि अजूनही 58 धावांची आवश्यकता असेल राजस्थान संघाला 30 चेंडूमध्ये. 5 ओव्हर्स 58 सरासरी अजून 10च्या खाली. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये
10च्या आसपास सरासरी, म्हणजे खूप असं भलाटे टार्गेट नाहीये. परंतु कोकण रायडर संघाचे बॉलर तेवढेच दमदार पुन्हा एकदा येतील शरद मसूरकर आणि त्यांना फेस करतील कुणाल. ह्या पुढच्या 2 ओव्हर खूप निर्णायक ठरणार आहे राजस्थान संघासाठी. त्यांच्या डगआउटमध्ये अजूनही मातब्बर खेळाडू उपस्थित असतील, परंतु ग्राउंडवरती जे कमाल करायचं असेल ते महेश घुगरे आणि कुणाल घाटगे यांच्या हातामध्ये. पुढचा बॉल, फर्स्ट बॉल, शरद रेडी, शरद टू कुणाल. थोडं परिवर्तन करतो ना फिल्डिंगमध्ये. कुणालच्या स्विच हिट नंतरचा तो चेंज असावा. फर्स्ट बॉल, शरद टू कुणाल. आणि हा चांगला डिलिव्हरी, कुणालचा मोठा फटकाचा प्रयत्न, परंतु बॉल जातो अलॉंग द ग्राउंड आणि तिथे जुबेर त्याला फिल्डिंग करतील. थोडंसं मिसफिल्ड आणि त्याच्यामध्ये फक्त 2 रनची चांगली बिटवीन द विकेट राजस्थान संघाची. चांगल्या 2 धावा. दोन्ही खेळाडूंना, दोन्ही बॅट्समनला माहिती आहे टार्गेट अचीव करणं जास्त मुश्किल नाही आहे. जर धावा सतत येत राहिल्या तर 1-1, 2-2 करून. पुढच्या ओव्हरमध्ये पुढचा बॉल, शरद टू. पुन्हा एकदा खूपच चांगली अशी डिलिव्हरी. हा खूप वेगवान असा यॉर्कर, थोडंसं मिस करत स्टम्प्सला. लकी म्हणावं लागेल कोणाला. थोडंसं बॉल स्टम्पला मिस करत खूपच चांगली वेगवान असा भेदक मारा शरद यांच्याकडून. तिसरा बॉल घेऊन येतील. विकेटची अपेक्षा असेल कोकण रायडर संघाला, कारण विकेट्स विल विन द मॅच. नेक्स्ट बॉल, शरद टू कुणाल आणि पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि हा फुल टॉस, परंतु बॉलिंग साईडला रेवा. पुन्हा एकदा मिस कम्युनिकेशन राजस्थान संघाकडून. आणि आता काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय. आणि हे किती धावा काढल्या. एकही धाव नाही का, एक पण धाव नाही. बॅट्समॅन फक्त मागे पुढे आणि एकही धाव नाही. अशा प्रकारचं मिसकम्युनिकेशन राजस्थानच्या संघाकडून दिसलं नाही पाहिजे. महेश आणि कुणाल खूप जुने एकमेकांचे सवंगडी, थोड्या क्लिअर कम्युनिकेशनची अपेक्षा असेल. परंतु कोकण रायडर संघाकडून एक चांगली गोल्डन अपॉर्च्युनिटी मिस झालेली आहे, ते विसरता येणार नाही. पुढचा बॉल, शरद टू कुणाल. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये कुणालने मारला कावकोनाच्या अलॉंग द ग्राउंड. 1 रन असेल. आरिफ करतील उचलफेकी आणि 1 धाव या चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजी करताना शरद फक्त 3 धावा या ओव्हरमध्ये. संघाची धावसंख्या असेल 28. रोखून ठेवलंय राजस्थान संघाला, एकही मोठा फटका नाही मागच्या ओव्हरमध्ये. आणि आता फिल्डिंगमध्ये थोडं परिवर्तन, मोठा फटक्याचा मानस असणार आहे आता महेश यांचा. बघू त्यांची स्ट्रॅटेजी कशी असेल. आता शरद करतील, शरद टू महेश. आणि चांगली डिलिव्हरी शरद यांची. थोडंसं बॉल रोल करत पायामध्ये टाकत यॉर्कर आणि बीट केलं बॅट्समनला. डॉट बॉल. आणि अशा प्रकारे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल 28 आणि 55 धावांची आवश्यकता असेल 4 ओव्हरमध्ये. 4 ओव्हर्स 55 रन्स. टार्गेट थोडं वाढत असताना आणि विचार करावा लागेल आपल्या रणनीतीबद्दल वंटी घुगरे यांना, जे असतील राजस्थान संघाचे कर्णधार. काहीतरी कानमती नक्की दिला असेल, कारण की अजूनही खूप मोठी बॅटिंग लाईनअप बाकी रायझिंग संघाकडे. 55 धावा 4 ओव्हरमध्ये. बघावं लागेल कुणाल यांच्याकडून कशा प्रकारे फटकेबाजीचं प्रदर्शन होतं. सैफ सोलकर टू कुणाल. 5व्या षटकाचा पहिला बॉल घेऊन आणि सैफांच्याकडून हा जोरदार मारा, परंतु थोडा दिशाहीन आणि अंपायरचे हात समांतर आणि धावा मिळते लावांतर. 29 धावसंख्या 4 ओव्हर नंतर. संत गतीने वाटचाल राजस्थान संघाची. पुढचा चेंडू सैफ टू कुणाल. कुणाल ऑन द मार्क.
पुन्हा एकदा कुणालचा उंच असा हवे, त्याच्या खाली कोण येईल ते बघावं लागेल. आरिफ त्याच्या खाली येत असताना चांगले जज करून चांगले एफर्ट्स कॅच करण्यासाठी, परंतु झेल ड्रॉप आणि 2 धावा घेतल्या असतील. कुणाल यांनी चांगली संधी होती, परंतु खूप चांगलं ग्राउंड कव्हर करून आरिफ यांनी खूप चांगला असा अटेम्प्ट दिला होता. उंच कॅच पकडण्या कधीही खूपही चांगला प्रयत्न. मला फोकस करू दे रे. आणि हा संदेश परब यांनी प्लीज मंचाशी संपर्क साधावा. आणि हा सैफ यांचा तिसरा बॉल असेल. 31 असेल धनगरची धावसंख्या. फक्त 3 धावा या षटकामध्ये. पुढचा चेंडू सैफ टू कुणाल यारकर. थोडंसं स्लिप मध्ये उडालेली कॅच, डायव्हरवरून कॅच पडण्याचा प्रयत्न, परंतु झेल अयशस्वी आणि फक्त 1 धाव मिळेल कुणाल यांना. चांगला प्रयत्न आहे कुणाल यांचा हिट करण्याचा, परंतु बॉलिंग तेवढीच दिवाकदार. एकही लूज डिलिव्हरी न टाकता खूपच चांगली गोलंदाजी सैफ सोलकर यांची. चांगली गोलंदाजी सैफ यांच्याकडून. पुढचा बॉल टू महेश, लेफ्ट हँडर बॅट्समन. थोडंसं बाहेर निघून ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न, कीपर कडून थोडीशी मिसफील्ड असेल आणि पुन्हा एकदा मिस कमिशन, परंतु काही धोका नाही. आणि डॉट चेंडू. प्रेशर बनत असताना राजस्थान संघावरती एकही मोठा फटका नाही. शेवटच्या 10 चेंडूमध्ये प्रेशर पायलअप होत आहे आणि अजूनही 51 धावांची आवश्यकता 20 चेंडूमध्ये. मोठ्या फटक्यांची नाद आवश्यकता. पुढील चेंडू सैफ यांचा. सैफ टू महेश आणि महेशाने पुढे वळून काव कॉर्नरच्या रिजन मध्ये, परंतु जजेस यांनी चांगल्या प्रकारे घेतलेला कॅच आणि महेश कॅच आउट. डीजे आणि 4 बॉल नंतर संघाची धावसंख्या 32. आणि आता जातील खुद्द राजा संघाचे ओनर आणि कप्तान बंटी घुगरे. आपल्या हातामध्येच आता त्यांना कमान घ्यावी लागणार आहे. टार्गेट अजून दूर. 50 धावांचं लक्ष्य अजूनही गाठायचं आहे आणि तेवढीच तीक्ष्ण गोलंदाजी कोकण रायडर संघाकडून. हीच गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये जर बघायला मिळाली असती तर चित्र थोडं वेगळं असतं कोकण रायडर संघाचं, परंतु तेवढ्याच चांगल्या प्रतीने कमबॅक करताना सेकंड मॅच मध्ये आणि रायजित संघाला पूर्णपणे हतबल करून ठेवलंय. शेवटच्या 10 चेंडूमध्ये एकही चौकार आणि षटकार नाही. पुढचा बॉल सैफ टू बंटी. बंटी थोडंसं स्टेप आउट करणार काव कॉर्नरच्या रिजन मध्ये. हरीश असतील बॉलच्या खाली आणि हरीशकडे असा सिंपल असा कॅच आउट आणि बंटी होतील कॅच आउट. डीजे खूप इंटरेस्टिंग असा पॉइंट टेबल असेल, कारण की प्रत्येक संघाने एक मॅच जिंकलेल्या आहेत आणि सगळा खेळ असेल तो शेवटचा तो होईल नेट रनरेटवरती. नेट रनरेटवरती कोण होईल इन कोण होईल आउट हा आजच्या दिवस संपल्यानंतरच कळेल आणि कोण 2 संघ होतील सेमीफायनलला क्वालिफाय ते आपल्याला वेळ सांगेल. अजूनही 50 धावांची आवश्यकता. कृपया गेम थोडा लवकर चालू द्या, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. आणि पुढचा सामना हेल रेजर्स वर्सेस हेल रेजर्स वर्सेस मारोपाक या संघाचा पुढचा सामना असेल आणि हेल रेजर्स संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय
पुढची मॅच हेलरेझर्स वर्सेस मानवपाक. टफ फाईट मॅच असेल. मानवपाक एक मॅच जिंकलेली असून हेलरेझर्स एक लूज. आणि आता आरिफ सोलकर 6वा ओव्हर असेल. बॉलिंग पॉवर प्ले घेतलाय. फक्त 2 खेळाडू बाहेर असतील. एक खेळाडू आहे लॉंग ऑफ आणि एक आहे काव कॉर्नर मध्ये. ही असेल सुवर्ण संधी. कुणाल यांच्याकडे 50 धावांचं लक्ष. 18 बॉल 51 धावांची आवश्यकता. 3 overs 51 रिक्वायर्ड. ऋषी जयकर असतील नवीन बॅट्समन नॉन स्ट्रायकर एंडला. त्यांच्यामध्ये पण मोठे फटके खेळण्याची खूप ताकद. कुणाल हे खूप एक्सपिरियन्स असे फलंदाज. या सिच्युएशन मधून बाहेर काढण्याची त्यांची ही क्षमता. पण पुढचे 18 चेंडूच आपल्या सत्य परिस्थिती सांगतील. पुढचे चेंडू घेऊन येते आरिफ टू कुणाल आणि पॉवर प्लेचा पहिला बॉल हवेच्या अजेंड्यात खूपच चांगले फिल्डिंग आहे त्यांच्याकडून आणि आपल्या संघासाठी नक्की 4 धावा वाचवल्या आहेत. खूप चांगला फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल सोन्यासारखा असेल या मोमेंटला. पुढचा बॉल आरिफ टू कुणाल. कुणाल यांचा खूपच चांगला असा एकदम दिमागदार कव्हर आहे आणि हा बॉल सीमारेषा पार आणि चौकार. डीजे डीजे नाहीये. खूपच चांगला शॉट. खणखणीत चौकार. स्टँड अँड डिलिव्हर. खूप चांगल्या प्रकारचं फुटवर्क. कोणत्याही प्रकारचं रिस्क न घेता क्वालिटी शॉट चौकारासाठी. अशा शॉटची आवश्यकता असेल पुढच्या 17 चेंडूमध्ये. पॉवर प्लेचा फायदा घ्यावाच लागेल. हीच असेल निर्णायक षटक या मॅचची. इथेच होईल मॅच ब्रेक आणि इथेच होईल मॅच ब्रेक. बघावं लागेल पुढचे 5 चेंडू. पुढचे 4 चेंडू. कुणालने पुढे येऊन पुन्हा एकदा त्याच अँगल मध्ये अलॉंग द ग्राउंड बॉल जातोय सीमारेषा पार आणि चौकार. डीजे खूप चांगल्या उत्कृष्ट क्वालिटीचे असे कव्हर ड्राईव्ह आणि स्क्वेअर ड्राईव्ह जे टेनिस बॉलमध्ये थोडं कमीच बघायला मिळतात. खूप चांगले असे 2 चौकार पुन्हा एकदा सज्ज असतील. आरिफचा कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. पुढचा बॉल आरिफ टू कुणाल आणि पुन्हा एकदा थोडंसं त्याच प्रकारे मांडण्याचा प्रयत्न. झुबेर यांची चांगली फलंदाजी क्षेत्ररक्षण आणि 1 धावा रोखू शकणार नाही. चांगलं रनिंग रायजींच्या बॅट्समन कडून. 1 धाव मिळेल या संघामध्ये. 41 धावा. अजून 42 धावांची आवश्यकता. 14 चेंडूत. पुढचा बॉल ऋषी फेस करतील आणि ऋषी पुढे मोठा फटकाचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसला आणि हा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी आरिफ कडून. यॉर्कर लेनचा फुल पेस डिलिव्हरी. खूप चांगल्या असं तीक्ष्ण गोलंदाजी. पुढचा चेंडू करतील ऋषी यांना. ऋषी सज्ज आणि पुन्हा एकदा ऋषी यांचा एलबीडब्ल्यूचा आउट असेल आणि एलबीडब्ल्यू आउट दिलेला अंपायरांनी आणि ऋषी जयकर एलबीडब्ल्यू आउट. डीजे डीजे
अमर शिंदे स्ट्राईक वरती आणि Overheating is a gamer. जशी ओव्हर टाकली तशीच ओव्हर तजिमला टाकता येईल का आणि कुणालने जसे 2 चौकार मारले तसे पुन्हा ते 2 चौकार मारता येतील का आता बघावं लागेल 12 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल दोन्ही फलंदाजामध्ये तेवढी क्षमता बॉलरही सज्ज 12 चेंडू 42 धावा निर्णायक षटक असेल या मॅचचं तजीम रेडी तजीम टू कुणाल पहिला बॉल कुणाल यांच्याकडून अलॉंग द ग्राउंड मोठा फटका लागण्यात अपयश आले शरद फिल्डिंग करतील आणि 2 धावाचा मानस असेल दुसरी धाव कंप्लीट होईल का आणि 2 धाव चांगली रनिंग हिटिंग विकेट करून कुणाल यांनी 2 धावा आणि पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे घेत टार्गेटच्या तेवढ्या जवळ जाण्याचा प्रयत्न परंतु सिंगल डबलने सामना जिंकणं कठीण होणार आहे आवश्यकता असेल ते षटकार आणि चौकारांची तर तो माणूस असेलच कोणाला यांचा परंतु गोलंदाजही तेवढेच चलाक कोणतेही लूज डिलिव्हरी टाकता पुढचा बॉल तजीम टू कुणाल आणि हा बॉल चांगला गोललाईन कुणाल यांनी लेग साईडच्या दिशेने दिलाय भिरकावून 1 बाउन्स चौकार डीजे फटका बॉलची लेंथ जज करून लेग साइडला आणि पुढचा बॉल घेऊन येतील तजीम टू कुणाल आणि पुन्हा एकदा परंतु थोडा मिस हिट झालेला आहे फक्त 1 धाव असेल आणि आता थोडं लक्ष थोडं कठीण होत असताना 9 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता असेल 9 बॉल्स 35 रिक्वायर्ड शेवटचे 9 बॉल 35 9 चेंडूमध्ये 6 सिक्सर लागतील का कठीण आहे पण अशक्य नाही पुढचा बॉल तजीम टू अमर आणि फुलटॉस चेंडू अमर यांच्याकडून लेग साईडच्या दिशेने सर्व्हिस करते फिल्डिंग खूप चांगली फिल्डिंग शेडू यांच्याकडून आपल्या संघासाठी 4 धावा नक्कीच 3 धावा नक्कीच वाचवल्या असतील खूपच चांगली क्षेत्ररक्षण सर्वेश यांच्याकडून आणि नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या असतील आणि 1 चौकार च्या फक्त 1 धाव आणि आता कोणाला असले स्ट्राईक वरती लक्ष थोडंच लांब जाताना कारण की कोणत्याही प्रकारचा मोठा फटका घेणं खूप कठीण दिसतंय आणि आता तजीम यांची चांगलं गोलंदाजी तजीम यांच्याकडून कोणताही लूज डिलिव्हरी न टाकता पुढचा चेंडू ते कुणाल आणि तजीम चांगला गोल्डन डिलिव्हरी कुणालने चांगला कावकाच्या दिशेने भिरकावला आहे आणि खूपच उत्कृष्ट अशी फिल्डिंग शरद यांच्याकडून पुन्हा एकदा फक्त 1 धाव कोणत्याही प्रकारची अतिरिक्त नाव न देताना कोकण रायडर संघाकडून खूपच चांगल्या प्रकारचं प्रदर्शन या मॅच मध्ये तेवढीच चांगली गोलंदाजी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त 1 धाव आता हवे असतील 7 बॉलमध्ये 33 धावा लक्ष जवळजवळ खूपच दूर जाताना शेवटचा चेंडू या बॉलचा तजीम आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पुन्हा फिल्डिंग करतील शरद पुन्हा काही मिस्टेक नाही फक्त 1 धाव आणि तजीम यांच्याकडून उत्कृष्ट अशा गोलंदाजी या सेकंड लास्ट ओव्हर मध्ये फक्त 10 धावा आणि आता हवे असतील 6 बॉल मध्ये 32 धावांचं लक्ष 6 बॉल्स 32 6 बॉल 32
शेवटची ओव्हर टाकण्यासाठी जुबैर शेख जय मल्हार संघाचे गोलंदाज ऑक्शन मध्ये कोकण रायडर संघाने त्यांना पिक केलंय. जबाबदारी असेल 33 धावा डिफेंड सहज रीतीने झाल्या पाहिजेत, परंतु समोर फलंदाज तेवढेच बलाढ्य. अमर शिंदे फेस करतील जुबैर यांना. जुबैर शेख टू अमर, थोडीसा वाईडीस असे डिलिव्हरी पॉइंटच्या वरून बॉल जातो सीमा रेषेकडे, परंतु बॉल मध्ये तेवढी ताकद नाही आणि अशा प्रकारे तिसरी धावा कुणाल यांच्याकडून आणि 3 धाव या बॉलवरती. पहिल्या चेंडूतील भाव कुणाल सेट बॅट्समॅन आहेत. बघू काय करतील आपल्या संघासाठी. जुबैर टू कुणाल आणि चांगली स्लो डिलिव्हरी जुबैर यांच्याकडे खूपच चांगला असं. आणि हा वाईटची अपेक्षा होती कुणाल, परंतु अंपायर तटस्थ आणि बॉल असेल डॉट बॉल. खूपच चांगलं थिंकिंग नवोदित खेळाडू जुबैर यांच्याकडून. स्लो डिलिव्हरी बॉलरला बॅट्समॅनला चकमा. पुढचा बॉल जुबैर टू कुणाल आणि पुन्हा एकदा आणि कॅच पकडला आहे, परंतु नाही म्हणताय फिल्डर. खूपच चांगलं असं फिल्डिंग त्यांच्याकडून, परंतु तेवढंच चांगलं स्पोर्ट्समॅन लाईक कंडक्ट की कॅच कंप्लीट नाही झाली स्वतःहून सांगताना. अशाच प्रकारचे खेळाडू बघायला मिळतात BTCL मध्ये, जे स्पिरिट ऑफ क्रिकेट फॉलो करून खेळतात आणि आपल्या लीगचं नाव पुढे घेऊन जातात. जुबैर यांची खूप चांगली गोलंदाजी, एकही लूज डिलिव्हरी नाही. पुढचा बॉल फेस करतील कुणाल. जुबैर टू कुणाल, चांगला फुल टॉस डिलिव्हरी कुणाल यांचा. खूप मोठा फटक्याचा प्रयत्न, परंतु त्यांना मिळतील ह्या नशिबाच्या धावा 4. विजय आणि त्याच्यामुळेच की काय आपल्या विजयाच्या पथकावरती आता कोकण रायडर संघ जामना जवळजवळ त्यांच्या खिशामध्ये शेवटचा बॉल असेल फक्त. औपचारिकता इलिगल डिलिव्हरी हवी असेल. जुबैर या यंग खेळाडूकडून शेवटची प्रेशर ओव्हर फक्त 7 धाव. तेवढंच कौतुक करावं लागेल कुणाल सारख्या अनुभवी खेळाडूंना जखडून ठेवून 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा. शेवटचा बॉल या इनिंगचा. फुल टॉस डिलिव्हरी अमर यांच्याकडून लागलेला हा षटकार, परंतु हा षटकार जरा उशीर. अंपायर कडून नो बॉलचा इशारा असेल आणि नो +6. मॅच अजून संपलेली नाहीये. किती काय झालं, काय करतोय तू? अरे काय करतोय? नो बॉल दिला ना, कॅन्सल कर. कसं काय नो बॉल? काय रे दीपक तू? आणि हा शेवटचा बॉल. नो बॉल टाकून थोडंसं इंटरेस्टिंग केलं जुबैर यांनी, परंतु एक लिगल डिलिव्हरी. शेवटचा बॉल. चांगली डिलिव्हरी अमर यांच्याकडून पुन्हा एकदा असेल. जर्सी यांच्याकडे जर्सी 6 ऑफ हँड्स. फ्री हिट बॉल आहे आणि हावर असतील. आणि हा झाला बस झाला डेड बॉल झालेला आहे. ठीक आहे, जास्त नको. हा ठीक आहे, ओके. आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा.
काय झालं शरद 10 बॉल व्हायस ना शरद तू शरद त्यांचा